जाऊ दे. तर मिरची वगैरे आणलेली आहे, कांदा टोमॅटो कापून झालेला आहे. ठीक आहे. फरस बी उकळून घेतले जरा आणि मसाले इथे काढलेले आहेत. पिशव्या सगळ्या सगळं झालेलं आहे. तांदूळ जे आहे ते पण धुवून घेतलेलं आहे. ऑफिसमधनं बाटलीमध्ये चांगलं पाणी आणलेलं आहे ॲक्वाचं, कारण की इथं पाण्याचं सेटअप झालेलं नाही. इथं पण काय काय गोष्टी तरी पडलेल्या आहेत, जरा त्या करायच्यात नीट. ओके. आणि तर मी तर म्हणतो आता सुरू करायला पाहिजे. सगळं सेटअप रेडी आहे. जे काय आहे ते घालावं म्हणतो यात, सगळं संपवून टाकावं म्हणतोय. तरी परत राहतीलच कांदे टोमॅटो, ते बघूया नंतरचा. नंतर कुकर वगैरे धुवायला साबण वगैरे पण दिलेले आहेत, ते पण काढून ठेवायचे. आणि आता झाल्यावर दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट आपल्याकडं तेल ठेवायला काय नाही, म्हणून मी ही जी पिशवी आहे ना ही, तर ती ह्यात होती ती काढली आणि हे असं ठेवता येईल असं मॅनेजमेंट करावं म्हणतोय मी. म्हणजे इथं थोडंसंच कापावं म्हणतोय. आणि हे पण मस्त प्रकार आहे, डाळीचं मिक्स पीठ आहे सगळं, खिचडा म्हणतात. आणि येस, तेलाचंच दाखवायचं राहिलेलं की आहे म्हणून, ते पण घालूया. ते तर मेन आहे. गाईस, तेल टाकलेलं आहे मी इथं, बघू शकता तुम्ही, नीट बघून घ्या. 1 मिनिटासाठी बॉइलिंग 500 डिग्री सेल्सिअस तापमान, 500 डिग्रीमध्ये वगैरे, आय डोंट नो एक्झॅक्टली, बट होत आहे. तर जिरे मोहरी टाका. इथे थोडंसं हे जर इथं पडलेलं आहे, हा बिर्याणी मसालाच आहे, त्यामुळं थोडं इथं यूज करून टाकू. जिरे एकदम एवढे, तेल जरा इकडे तिकडे झालेलं आहे. कसं आहे, मी थोडं कमीच ऑइलमध्ये करत असतो, समजून घ्या जरा. तरी पण नाही, इनफ आहे मला वाटतं, टाकायची गरज नाही. हे जर झालेलं आहे काम, सांडायला नको. नीट ठेवलेला टोमॅटो टाकणार आहे, मिरची पण आहे जरासं. एवढं नाही टाकणार मी, थोडं थोडं टाकतो, तेलानुसार बघतो. थांबा, साईडला ठेवतो. तर गाईज, मी इथं पाहू शकता तुम्ही, इथं टाकून घेतलेलं आहे मी सगळं हे मसाला वगैरे, कारण की पकडायला हातात हा मोबाईल मला जमत नाही. ठीक आहे. आणि होत आहे हे वेगवेगळ्या गोष्टी होत्या, जसं की असं हे सगळं टाकून घेतलेलं आहे. मीठ पण टाकलेलं, इथे आपल्याकडे ब्लॅक सॉल्ट होतं, हा चमचा इकडे तिकडे मिक्स होत आहे, याची मी निगा राखील. नंतर साईडला ठेवतो तो. आता मी म्हणतोय, थोड्या फरसबीच्या शेंगा होत्या मी कापलेल्या, त्या पण इथे टाकून द्याव्या. आलं असेल, ह्याच्यात हळद नव्हती त्यामध्ये, तर इथे हळदीचा एक सेपरेट डबा आहे. तुम्ही म्हटलं असाल काय हळद टाकत नाही आहे, त्याला माहीत नाही कसं करायचं, पण साईक दॅट्स द रॉंग नंबर झालेलं आहे तुमचं. तर ते मी टाकणार आहे ह्याच्यात, तुम्हाला दाखवलं तर ना जास्त पडू नये. परत ते पण जरा कीप वॉर्म वर कर. यू हॅव टू हँडल दिस, ऑल थिंग्स केअरफुली. Look at this, really good color. You can see it's getting cooked up, man. छानपैकी वाफ निघत आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता ही टाईम आलेला आहे की मी ह्यामध्ये ऑफिसमधलं जे थोडंसं पाणी आणलेलं ते ह्यात घातलेलं आहे. आणि आत्ता हे ह्याच्यामध्ये टाकायची वेळ लागते.
1 मिनटं पॉज करतोय. तर प्रेक्षक हो, यामध्ये मी तांदूळ घातलेला आहे आणि बासमती राईस असतात तर अजूनच याला उत्तम प्रकारचा स्वाद आला असता आणि तेवढी ती टेस्टी पण झाली असती. बट एनिवे ट्राय करायला पाहिजेत गोष्टी वेगवेगळ्या. निखळ आनंद घेत यामध्ये मी सर्व माझं लक्ष देऊन हे प्रिपेअर केलेलं आहे. आता ह्याच्यात थोडं पाणी घालूया आणि डायरेक्ट खायला बसूया. चांगलीच होणार आहे आणि कशी पण झाली तरी ती खायला तर लागणारच आहे. सो थोडं पाणी घालतो आता. गाईस टोपण लावलेलं आहे. ओके, म्हणजे होत तर आहे, नीट प्रेशर वगैरे बसलं आहे. एक शिट्टी होत आहे आणि आताच होईल असं मला वाटायला लागलं. तर आपण वाट बघूया. ठीक आहे, तीच ती मोमेंट आहे. बाकी साईडला करतो अँड कुकिंग कुकडा. 1 2 3 and it's the time. 1 2 I got 1 2 1 2. Oh my god, natural city for yo. ओ माय गॉड, ह्याच्या बहुतेक छोट्या शिट्ट्या आहेत बहुतेक, ह्या छोटा कुकर असल्यामुळे. ओ माय गॉड, वेगवेगळ्या अँगलने मी तुम्हाला व्ह्यू देत आहे. माय गॉड, 3D व्ह्यू एकदम. ओके बस. मला असं वाटायला आईला फोन करून विचारायला लागतंय की नेमकं किती शिट्ट्या, कारण की हे तर कुकर लईच द्यायला लागलाय. सो मी परत येतो, काय चिंता असं व्हायला नको की हे उडावं इथंच. ओके, कॉल 911. खूपच शिट्ट्या झालेल्या आहेत, 20-25. 1 मिनिट, पप्पांना कॉल केला होता, पप्पा होते कॉलवर. पप्पांना सांगितलं 20 शिट्ट्या झाल्यात, तरी पप्पा म्हणले आहेत त्याच्यात बंद करून टाक तिकडं म्हणले. हो, त्याच्यावर काय काय असतं गेली ISO सर्टिफाईड. So this is the most crucial step. Like you have to just unhook the hook here, and you have to let it be. Then you can, prepare yourself with the, it's ready. Chamcha. I'll take this. I have to wash, unfortunately. Oh yeah. I have to वाळव it. वाळवतो जरा. Okay. Oh my god. That's it. Everything is ready, and we are good to go. This is the moment, guys. This is the last time of patience. You have to keep your patience. Just keep on waiting. आपण असं पण करून ते वाफ काढून पटकन खाऊ शकतो, बट लहानपणापासून ऐकत आलो तसं काय करायचं नसतं. लेट इट बी. वाफ असू दे, बघूया. ओ माय गॉड, स्मेल जरी चांगला येत असला तरी आत काय झालंय देव जाणे. सो वी हॅव टू वेट, कीप ऑफ पेशन्स.
and just pray for it, you know what I'm saying. Yo, something is cooking, guys, over here. Let's see the moment of truth. It's gonna drop inside, and we will be ready to I can't wait, guys. What is this, yeah? You know what I mean? Yeah? Read instructions before use, guys. We haven't read any. Oh my god! It's gone for. Oh my god. Oh my god. Oh my god. पाणी सगळं निघालंय का ते बघतो. मला वाटत नाहीये, बट लेट मी सी. काय नाही, जे असेल ते तुमच्या समोर आहे. काय ओ माय गॉड, ओ माय गॉड, एक नंबर गाईज. मला वाटलेलं की पाणी राहणार आहे, बट तसं काय झालेलं नाही गाईज. एकदम म्हणजे काय आता घेऊन जस्ट खावा म्हणतोय तो डायरेक्ट. ओके गाईज, काय नाही, मस्त झालेलं आहे. टेस्ट घेतलेली आहे मी. बघा, एक नंबर, एक नंबर. आता फक्त असं ताट घ्यायचं. असं येणार नाही मला तर, बट थांबा एकच मिनिट. होतंच नव्हतं, व्हायला नको गाईस. लेट मी जस्ट टेक. ओ माय गॉड गाईज, जस्ट लुक ॲट दिस. ओ माय गॉड, वाफा येत आहेत मस्तपैकी. ओ माय गॉड, ओ ये, oh yeah guys, finally. Oh my god, now I just have to finish this. So मला एक कळलेलं आहे की हे जे फुलपत्र आहे तर त्या मापाने मी घेतलेलं तांदूळ, आणि दोघांसाठी इनफ होतो. त्यात अजून थोडा आहे. कॅन रिअली शो यू, म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल कधी ना कधी. तर तो पण मी खाईल, काळजी करू नका. निवांत बसा. आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे पोट आहे, तोंड आहे, तक खाण्याचा बेत. फायनली मस्तपैकी गरम गरम खूप होता, त्यामुळं थोडंसं थंड होऊ दे. आणि एकदम आईच्या हातची जी चव असते ना तशीच झालेली आहे. आय फील प्राऊड माय सेल्फ, अँड आईमुळे पण मी शिकलो आहे. ओ माय गॉड. दुसऱ्यांदा परत एकदा घेतलेला आहे आणि संपलेला आता. सो मला हा व्हिडिओ एडिट करून फक्त फॅमिलीमध्ये पाठवायचा होता, यूट्यूबमध्ये प्रायव्हेटला ॲड करून. बट I think I should share this with everyone. I think I might get a bigger family now. सर्दी. सो असेच जर व्लॉग्स बघत असेल, असेच जर ब्लॉग्स बघायचे असतील तर पाहत राहा मग. आणि इफ यू वॉन्ट टू सबस्क्राईब, डोंट सबस्क्राईब unless you are my family member, because I don't know if I am going to continue making this vlogs. Oh my god. लयच भारी झालं. आय डोंट नो कसं काय.
ओके.